नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील सपकाळ, सिल्लोड. दिनांक 3 मे 2026 पासून मराठवाड्यातील कोळी मल्हार कोळी महादेव समाज जो आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्हा वाईज जे तर जबाबदारी दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगरला 4 तारीख, त्यानंतर परभणी, मग इतर असे जिल्हे दिलेले. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व कोळी मल्हार कोळी महादेव समाजांनी दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे आपले 8 समाजबांधव उपोषणासाठी बसणार आहे त्यांना पाठिंबा म्हणून, त्यांना प्रोत्साहन म्हणून हजारोच्या संख्येनं तिथं आपण जमा व्हायचंय आणि त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. आपल्या मागण्या कुठल्या आहे तर आपल्या मागण्या ज्या आहे तर कोळी नोंदी होऊन जे तर प्रकरण अवैध करू नये, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळावे, त्यानंतर ज्या कोळी नोंदीहून प्रकरण अवैध होतात तर त्या होऊ नये त्यासाठी 30/10/2018चा जो शासन निर्णय त्या अनुषंगानं त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे की तुमचे शासन निर्णय, जे की तुमच्या जनगणना अहवाल आहे, जे तुमचे गॅझेटियर्स आहे, जे की तुमचे ऐतिहासिक पुरावे, याचं पूर्ण संशोधन ग्रंथ आहे, याचा संदर्भ घेऊन जात पडताळणी समितीनं जे इथं प्रकरणांचा पाठपुरावा म्हणजे प्रकरण जे इथं निकाल द्यावा. परंतु तसं होताना दिसून येत नाही. आपल्याला आपण बघतो की कोळी नोंदी होऊन जे इथं बेकायदेशीरपणाने जात पडताळणी समिती जे तर प्रकरण अवैध करत आहे. एका ठिकाणी जात पडताळणी म्हणती की इकडं ह्या भागात मराठवाड्यात संशोधन झालेलं नाही आणि एकीकडं प्रकरण अवैध करते. नेमकं काय चालू आहे हे थोडं गौडबंगाला आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं कोळी नोंदी ह्या की तुम्ही आम्ही केलेलं नाही. डॉक्टर घारे म्हणतात, गोविंद घारे, की कोळी नोंदी जे तर ह्या जनरिक टर्म आहे. म्हणजे पूर्वी जे इथं कोळी म्हणत होते, कोळी हा कोळ्याचा म्हणजे कोळी नोंदी झालेल्या आहे. 1901ला जनगणना अहवालानं स्पष्ट नमूद केलं होतं की फक्त कोळी नोंदी घ्यायच्या, त्यामध्ये कोळी मल्हार किंवा कोळी महादेव अशा उपजमाती वगैरे घेऊ नये. त्यामुळं 1901 पासून सगळ्या कोळी नोंदी झालेल्या आहे. आपण ऐतिहासिक पुरावे बघतो तर 1884 पासून आपल्या कोळी मल्हार कोळी नोंदी आहे. 1921 ची जनगणना जर बघितली त्यात सुद्धा कोळी मल्हार कोळी महादेव आहे. मग ह्या कोळी नोंदी जे आहेत तर आपण केलेलं नाहीये, ही शासनानं केलेली आहे. त्यामुळं कोळी नोंदीहून प्रकरण अवैध करणं हे नक्कीच चुकीचं आहे. यामुळे आपले संविधानिक अधिकार आपल्याला भेटत नाहीये. यामुळे आपल्याला जे की मूलभूत अधिकार आहे यापासून आपण हिरावले जातोय. आता नवीनच सध्या कमिटीने चालू केलेलं आहे की प्रकरण जे व्हॅलिड आहे त्या लोकांना जाणून बुजून प्रकरण अवैध करणं, जाणून बुजून त्यांना नोटिसा काढणं, जाणून बुजून म्हणजे जे इतर समाज बांधव वैधता प्रमाणपत्र देत आहे, बॉन्ड देत आहे इतर समाजाला, तर ते देऊ नये. हा प्रवाह जो एक स्टॉप करावा. 2011 पासून बघतोय आपण जास्तीत जास्त जात पडताळणी समितीनं जे तर कसं वैधता प्रमाणपत्र देता येणार नाही, कसं स्टॉप करता येईल हे धोरण अवलंबलेलं आहे. त्यामुळं आपल्या एक खूप मोठा प्रवाह या वंचित राहत आहे. आपला समाज यापासून दुरावला जात आहे. आपले हजारो मुलं जे इथं आज नोकरीला लागत नाही, हजारो मुलांना इथं शिक्षण घेता येत नाही व्हॅलिडिटी नसल्यामुळं. मग आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही 4 मे 2026 रोजी जास्तीत जास्त हजारोच्या संख्येनं आपण तिथे उपस्थित राहून संबंधित जे आपले 8 समाज बांधव आपल्यासाठी बसलेले त्यांना आपण नक्कीच आपण पाठिंबा म्हणून तिथे यायचंय आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा देऊन हजर राहायचंय. त्यामुळे मी सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आवाहन करतो की वाडा, वस्ती, पाडा येथील सर्व विद्यार्थी, महिला, लहान बालक सगळ्यांना आपण तिथे घेऊन यायचंय आणि जे कर्मचारी समाज बांधव आहे त्यांनी रीतसर आपली शासकीय सुट्टी द्यायची, सुट्टी घेऊन यायचंय तिथं. त्यामुळं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जे मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांनी तिथे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत आपण थांबून उपोषणकर्त्याला आपण पाठिंबा द्यायचा आहे. जय आदिवासी, जय भीम, जय बिरसा मुंडा, जय जवाहर.